Hello students. We are discussing reasons for the rise of the novel in 18th century, and we have gone through the introduction and also the first point that was responsible for the rise of the novel in 18th century, that was the rise of the middle class. So it was the middle class of the people that aided the novel as a literary form to develop in that particular era. याच्यानंतर आपण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला घेणार आहोत, तो म्हणजे या मिडल क्लासच्या उदयानंतर आणखी एक महत्त्वाची घटना या 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये घडत होती. ती घटना कोणती होती? द डेमोक्रेटिक मूव्हमेंट. सो दुसरी महत्त्वाची जी घटना आहे, ती घटना आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. डेमोक्रेटिक मूव्हमेंट जी आहे, ती डेमोक्रेटिक मूव्हमेंट किती महत्त्वाची आहे या कादंबरीच्या उदयासाठी, याची थोडीशी माहिती आपण आता घेऊयात. Actually, the 18th century sounded the death knell of the Old English feudalism and broke down numerous barriers standing between various social classes. समाजामध्ये असणारे जे वेगवेगळे बॅरियर्स होते, जे वेगवेगळे अडथळे होते, ते अडथळे 18व्या शतकामध्ये हळूहळू उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झालेली होती. With the glorious revolution of 1689 started the era of ascendancy of parliament and the forging of the democratic spirit. राजकारणामध्ये हळूहळू सामान्य माणसाला, या मिडल क्लासला महत्त्व यायला लागलं आणि त्याचा परिणाम असा झाला की उच्चवर्णीय कुटुंबातली माणसं जेवढी महत्त्वाची आहेत, तेवढीच ग्रामीण भागातली सामान्य माणसं सुद्धा महत्त्वाची आहेत. याचं महत्त्व किंवा याचं वैशिष्ट्य हे या कादंबरीच्या विकासासाठी कारणीभूत ठरलेलं आहे. There were a number of coffee houses developed during the period, and these coffee houses created the sense of equality among the rich people, among the poor people, and the very sense of democratic movement was at the rise. In the early years of the century, as has been pointed out by Bonamy Jobry in the literature of the early 18th century, there occurred an increasing amalgamation of the two well-defined classes of readers, the rich and sophisticated class and the common masses. बोनामी जॉब्री नावाच्या एका लेखकानं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द लिटरेचर ऑफ द अर्ली 18th सेंचुरी. पुस्तकाचं नाव काय आहे? द लिटरेचर ऑफ द अर्ली 18th सेंचुरी, की ज्याच्यामध्ये त्यांनी अमलगमेशन दाखवलेलं आहे. अमलगमेशन म्हणजे कमिंग टुगेदर, जॉईनिंग टुगेदर. आणि हे दोन समूह जे आहेत, एक रिच लोकांचा समूह आणि सामान्य माणसांचा समूह, हे 18व्या शतकामध्ये हळूहळू एकत्र येत होते आणि ह्या एकत्र येणं हे कादंबरीच्या विकासासाठी फायदेशीर ठरले आहे. The democratic movement emphasized the importance of the life and the activities of common people. याच्यातून काय सिद्ध होत गेलं की श्रीमंत माणसांचं जीवन फक्त श्रेष्ठ आहे असा जो गैरसमज पूर्वी होता, तो या डेमोक्रेटिक मूव्हमेंटमुळे हळूहळू निघून जायला लागला. And the rich people and the sophisticated people, they could understand the significance of the life of the common man. सर्वसामान्य माणसाचा संघर्ष, सर्वसामान्य माणसाचं जीवन
हेही तितकंच महत्वाचं आहे, याची जाणीव व्हायला लागली. परिणामतः कादंबरीमध्ये सर्वसामान्य माणसाचं चित्रण दिसेल. You will never find a king as the protagonist of a novel. You will never find the queen as the protagonist of the novel unless it is the historical novel. म्हणजे ऐतिहासिक कादंबरी सोडून ऐतिहासिक कादंबरीमध्ये सर्वसाधारणपणे प्रमुख पात्र जे असतो ते राजा असेल, राणी असेल, सरदार असेल. पण ऐतिहासिक कादंबरीचा प्रकार सोडून जर आपण इतर कादंबऱ्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला राजा, राणी, सरदार दिसणार नाहीत. मिडल क्लास लाईफ, मिडल क्लास लोकांचं जीवन हे कादंबरीमध्ये तुम्हाला दिसेल. आणि म्हणून कादंबरी ही सर्वसामान्य माणसांचं जीवन दाखवणारी असल्यामुळं ती सर्वसामान्य माणसांच्या खूप जवळ आहे. आणि ही जी डेमोक्रेटिक मुवमेंट हळूहळू सुरुवात झालेली होती की ज्याच्यामध्ये सामान्य माणसांना व्हॅल्यू येत होता, मग तो राजकारणामध्ये हळूहळू व्हॅल्यू येत होता, हळूहळू त्यांना मतदानाचा अधिकार मिळत होता. कॉफी हाऊसेसमध्ये श्रीमंत लोक, गरीब लोक एकमेकाशी येऊन चर्चा करत होते आणि या श्रीमंत लोकांना गरीब लोकांच्या जीवनाचं महत्त्व, मूल्य हळूहळू कळत होतं. ऑल दीज आस्पेक्ट्स aided the literary form novel to develop properly. आणि हळूहळू या सर्व कारणांच्यामुळं हळूहळू कादंबरी विकसित होत गेलेली आहे. The democratic movement emphasized the importance of the life, felt for a new literary form which, unlike the romance and the tragedy, for instance, should hold a mirror to the life of the common man, concern itself with their problems, and tell them how to live or live better. त्याच्यातून काय झालं म्हणजे नाटकांच्या मध्ये ट्रॅजेडी तुम्हाला दिसेल, शोकांतिका दिसेल. विशेष करून शेक्सपियरचा कालावधी जर आपण विचारात घेतला तर शेक्सपियरच्या कालावधीमध्ये नाटकांच्या मध्ये म्हणजे काही सुखांतिका लिहिलेल्या, शोकांतिका लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वसामान्य उच्चवर्णीय माणसांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं काही ट्रॅजेडीजमध्ये पाहायला मिळतं. कादंबरीतल्या लोकांचं जीवन खरोखरच खूप संघर्षाचं असतं, पण तरी सुद्धा ट्रॅजेडी त्याच्यामध्ये दिसत नाही. दे कंटिन्यू टू लिव्ह द लाईफ, दे स्ट्रगल इन देअर लाईफ. आणि म्हणून कादंबरीमध्ये स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स असा जो संदर्भ आहे तो संदर्भ तुम्हाला कादंबरीमध्ये बऱ्याचदा पाहायला मिळेल. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. And the new form, of course, the novel kind of democratic epic. Defoe, Richardson, Fielding, Sterne, Smollett या सर्वांनी सामान्य माणसाचं जीवन चित्रित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे डॅनियल डेफोची पहिली कादंबरी रॉबिन्सन क्रुसो जर आपण विचारात घेतली तर रॉबिन्सन क्रुसो हा एक व्यापारी आहे, सामान्य व्यापारी आहे, आणि त्याचा संघर्ष आपल्याला त्या कादंबरीमध्ये पाहायला मिळतो की जो ॲट द एंड ऑफ द नॉवेल ही विन्स. म्हणजे जीवनाच्या संघर्षामध्ये त्याचा विजय होतो. मॉल फ्लँडर्सच्या बाबतीत ही तेच आहे. म्हणजे मॉल फ्लँडर्स डॅनियल डेफोची दुसरी कादंबरी, किंवा रिचर्डसननं लिहिलेली पामेला नावाची पहिली कादंबरी, त्याच्यामध्ये एका श्रीमंत कुटुंबामध्ये मेड सर्वंट, घरातली कामं करणारी, मोलकरीण म्हणून काम करणारी, घरातली सर्व साफसफाई करणारी, अशी जी पामेला आहे त्या पामेलाचं चित्रण त्याच्यामध्ये, आणि तिचा संघर्ष आणि तिचा जो मॉरल व्हिक्टरी आहे ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. जोसेफ फिल्डिंगच्या कादंबरीमध्ये
जोसेफ अँड्र्यूज नावाची जी कादंबरी आहे त्याच्यामध्ये तो संघर्ष दाखवलेला आहे. सो वी कुड सी these aspects of the common man, and this democratic spirit aided the writers to give equal value to the people living in the common community. सर्वसामान्य जीवन जगणाऱ्यांना व्हॅल्यू देणं हे या डेमोक्रॅटिक मुव्हमेंटचं खूप मोठं फलित आहे. आणि म्हणून ही डेमोक्रॅटिक मुव्हमेंट जी 18व्या शतकात सुरू झालेली होती त्याच्यामध्ये श्रीमंत माणसांच्या इतकंच सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला महत्त्व आहे हे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आणि कादंबरी हा साहित्य प्रकार सर्वसामान्य माणसाचं चित्रण दाखवणारा आहे. सर्वसामान्य माणसं या कादंबरीतले हिरो आणि हिरोईन आहेत.